सुस्वागतम. संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मानसशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 4 आपण आज सुरुवात करत आहोत. प्रकरणाचं नाव आहे बोधात्मक प्रक्रिया. या प्रकरणामध्ये एकूण 5 उपघटक आहेत. या 5 उपघटकांच्या मध्ये देखील आणखी काही उपघटक आहेत. आज आपण यापैकी पहिला उपघटक आणि दुसरा प्रस्तावना आणि अवधान हे 2 उपघटक घेणार आहोत. यापूर्वीची प्रकरणं या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. चला तर पाहूया. पहिला उपघटक अभ्यासायचा आहे, पण तत्पूर्वी अध्ययनाची उद्दिष्टे पाहूया आपण की हे प्रकरण अभ्यासायचं आहे त्याची उद्दिष्ट काय आहेत. 1. अवधान म्हणजे लक्ष आपलं. संवेदन म्हणजे सेन्सिटिव्हिटी, संवेदना, विचारांची प्रक्रिया आणि अध्ययन या संकल्पना समजून घ्यायच्यात आपल्याला. अवधान, संवेदन, विचार प्रक्रिया आणि अध्ययन. 2. अवधानाचे विविध पैलू स्वतःची उदाहरणे विकसित करून समजून घेणे. म्हणजे अवधान याच्या बाजू ज्या आहेत वेगवेगळ्या ते उदाहरणावरून समजून घ्यायच्यात. 3. संवेदन प्रक्रियेशी संबंधित पैलू सविस्तर समजून घेणे आणि संवेदनाची जी प्रक्रिया आहे त्याच्या वेगवेगळ्या बाजू आहेत, पैलू आहेत, त्या पण समजून घ्यायच्या आहेत. 4. समस्या परिहार म्हणजे समस्या निवारण आणि सर्जनशील विचार यातील पायऱ्या समजून घेणं. म्हणजे समस्या दूर करणं, सर्जनशील विचार यामधल्या पायऱ्या किंवा अवस्था समजून घ्यायच्या. 5. अध्ययन प्रक्रियेतील विविध पैलू स्पष्ट करणे आणि सारांशित करणे. अभ्यासाची जी प्रक्रिया अध्ययन करण्याची त्याच्या बाजू समजून घ्यायच्यात आणि त्याचा सारांशात्मक विचार करायचा आहे. या प्रकरणाची ही उद्दिष्टे आहेत. आता तुम्हाला कृती दिलेली आहे क्रमांक 1. कृती काय करायची आहे. पुढील उदाहरणे वाचा व त्यातील प्रत्येकात वर्णन केलेल्या बोधात्मक प्रक्रियेचे नाव शोधण्याचा प्रयत्न करा. आता उदाहरण दिलेलं आहे त्यातून बोधात्मक कोणती प्रक्रिया त्याचं नाव शोधायचा प्रयत्न करायचा. आपलं हा टॉपिक झाला की तुमच्या लक्षात येईल ते. क्रमांक 1. रीनाला ओव्हनमध्ये ठेवलेल्या पिझ्झाचा जळका वास ताबडतोब जाणवला. मग तिला संवेदना झाली, वास आला आणि तो पिझ्झा जळाला आहे ओव्हनमधला तो तिला समजला. 2. महेश हा मानसशास्त्राचे शिक्षक वर्गात काय शिकवत आहे याकडे नेहमी लक्ष देतो. म्हणजे अध्ययनाकडे त्याचं अवधान आहे. 3. प्रोफेसर श्री पाटील यांना त्यांचा एक माजी विद्यार्थी अचानक भेटला. त्यांनी त्या विद्यार्थ्याचे नाव आठवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे स्मरण करण्याचा प्रयत्न केला त्या विद्यार्थ्याचं नाव. 4. सैफ हा गोष्टीचे पुस्तक वाचत होता त्यामुळे तो गृहपाठ करण्यास विसरला. म्हणजे त्याचं अवधान नव्हतं, लक्ष नव्हतं त्याचं. 5. सर्व फायदे व तोटे विचारात घेऊन दिनेशने त्याचा व्यवसाय बदलण्याचे ठरवले. त्याने एक निर्णय घेतला की फायद्या तोट्यांचा विचार केला आणि आता आपला व्यवसाय बदलला पाहिजे हे दिनेशने ठरवलं. 4थ्या प्रकरणातील पहिला उपघटक प्रस्तावना. बोधात्मक प्रक्रिया म्हणजे मेंदूच्या उच्च दर्जाच्या अशा सर्व प्रक्रिया ज्याद्वारे आपणास सभोवताली घडणाऱ्या जगाची जाणीव होते व आकलन होते. आता इथे बोधात्मक प्रक्रिया अतिशय सोप्या शब्दात सांगितलं आहे की आपल्या मेंदूच्या, मानवी मेंदूच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया काय करतात तर आपल्या अवतीभोवती ज्या घडणाऱ्या घटना किंवा जाणीवा असतात त्याची समज येते किंवा जाणीव होते, त्याचं आकलन होतं. बोधात्मक प्रक्रियांचा अभ्यास मानसशास्त्राच्या बोधात्मक मानसशास्त्र या शाखेत केला जातो आणि या ज्या प्रक्रिया आहेत त्याचा अभ्यास बोधात्मक मानसशास्त्र यामध्ये केला जातो. अवधान म्हणजे लक्ष, वेदन, संवेदन, नंतर अध्ययन, स्मरण, विस्मरण, विचार करणे, समस्या सोडवणे, तर्क करणे, निर्णय घेणे इत्यादी बोधात्मक प्रक्रियांची उदाहरणं आहेत. हे लक्षात ठेवा. महत्त्वाचा मुद्दा आहे की बोधात्मक प्रक्रियेची उदाहरणं अवधान, वेदन, संवेदन, अध्ययन, स्मरण, विस्मरण, विचार करणे, समस्या सोडवणे, तर्क करणे, निर्णय घेणे इत्यादी. या प्रकरणात आपण त्यापैकी काही बोधात्मक प्रक्रियांचा अभ्यास करणार आहोत. तर यापैकी काही बोधात्मक प्रक्रिया आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. आता त्यातलं प्रक्रिया आहे अवधान. हे 4थ्या प्रकरणातला दुसरा उपघटक आहे अवधान म्हणजे लक्ष, आपलं माणसाचं लक्ष. मग आता त्यातही एक उपघटक आहे, पहिला उपघटक. अवधानाची व्याख्या आणि स्वरूप पाहूया आपण. व्याख्या
आणि त्याचं स्वरूप काय आहे अवधानाचं ते पाहू. आपल्या सभोवताली असणाऱ्या अनेक उद्दीपकांची आपल्याला ज्ञानेंद्रियामार्फत सतत जाणीव होत असते. पंचज्ञानेंद्रियामार्फत जाणीव होते. जसं नाकाने वासाची जाणीव होते, डोळ्याने आपल्याला दृश्य दिसतं किंवा आपण वस्तू पाहू शकतो, दृष्टी आपली. परंतु सभोवतालच्या सर्वच उद्दीपकांकडे आपले एकाच वेळी लक्ष जात नाही, पण सगळंच काही लक्षात येत नाही आपल्या. आपण काही उद्दीपकांची निवड करतो व त्यामुळे त्याच उद्दीपकांची आपल्याला जाणीव होते. म्हणून अवधान ही निवडक प्रक्रिया आहे. अवधान माणसाचं लक्ष. अनेक मानसशास्त्रज्ञांनी अवधानासंदर्भात विविध व्याख्या दिल्या आहेत. त्यातील काही व्याख्या पुढीलप्रमाणे. आता अवधानाची व्याख्या आपण पाहणार आहोत. त्यातली पहिली व्याख्या आहे गिलफोर्ड यांच्या मते, हे मानसशास्त्रज्ञ, त्यांच्या मते जाणीवेच्या क्षेत्रातील वस्तू, व्यक्ती व घटना जाणीवेच्या केंद्रस्थानी आणण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय. की जाणीव होते माणसाला, पण त्या क्षेत्रामध्ये काय वस्तू, व्यक्ती किंवा घटना असते, त्या जाणीवेच्या केंद्रस्थानी येते आणि ही मनाची प्रक्रिया आहे. याला अवधान किंवा लक्ष असं म्हणतात. दुसरी व्याख्या आहे नॉर्मन मन यांच्या मते, ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे काही ठराविक उद्दीपक समूहाला बोधावस्थेच्या केंद्रस्थानी आणले जाते ती मानसिक प्रक्रिया म्हणजे अवधान होय. हे आपणास माहीत आहे का, की अशी मानसिक प्रक्रिया आहे की ठराविक उद्दीपक समूहाला असतात आणि बोध अवस्थेच्या म्हणजे समजण्याच्या अवस्थेच्या केंद्रस्थानी आणले जातात. हीच मानसिक प्रक्रिया म्हणजे बोधात्मक प्रक्रिया होय किंवा अवधान होय. आता पाहूया, माहीत आहे का तुम्हाला उद्दीपकांची तीव्रता, उद्दीपकांचे आकारमान, उद्दीपकांची पुनरावृत्ती, उद्दीपकांची हालचाल इत्यादी अवधानावर परिणाम करणारे वस्तुनिष्ठ घटक आहे, की माणसाचं लक्ष विचलित करणारे हे घटक आहेत, अवधानावर परिणाम करणारे घटक. त्याचप्रमाणे अभिरुची, प्रेरणा, मनस्थिती, अभिवृत्ती इत्यादी अवधानावर परिणाम करणारे व्यक्तिनिष्ठ घटक. म्हणजे अवधानावर परिणाम करणारे दोन प्रकारचे घटक आहेत, एक वस्तुनिष्ठ आणि दुसरे आहेत व्यक्तिनिष्ठ. दोन्ही पण लक्षात ठेवा. आता पाहूया पुढचा घटक आहे दुसरा उपघटक चौथ्या प्रकरणातला, त्यातला दुसरा उपघटक अवधानाची अंगे म्हणजे बाजू. अवधानाची विविध अंगे आहेत. त्यातील महत्त्वाची अंगे पुढीलप्रमाणे आहेत. त्यातलं क्रमांक 1 अवधान कक्षा म्हणजे व्यास, की परी किती आहे त्याचा. अवधान कक्षा म्हणजे व्यक्ती एकाच दृष्टिक्षेपात जेवढ्या उद्दीपकांकडे लक्ष देऊ शकते ती संख्या होय. किती उद्दीपकांच्याकडे एकाच वेळेला लक्ष देऊ शकते व्यक्ती, त्याला अवधान कक्षा म्हणतात. आपली अवधान कक्षा अत्यंत मर्यादित आहे. सामान्य व्यक्तीची अवधान कक्षा 7 ते 8 अंकांपर्यंत किंवा अक्षरांपर्यंत मर्यादित असते. एकदम सामान्य व्यक्ती असेल तर 7 ते 8 अंक लक्षात ठेवू शकतो किंवा अक्षरं लक्षात ठेवतो, एवढी अवधान क्षमता असते. म्हणूनच पोस्टाचा पिनकोड तुम्हाला माहिती आहे 5-6 अंकी असतो, किंवा दूरध्वनी क्रमांक कधी 7 ते 8 अंक या मर्यादेपेक्षा अधिक मोठे नसतात. इथपर्यंत 7 ते 8पर्यंतच अवधान कक्षा असते सामान्य व्यक्तीची. म्हणून वय, बुद्धिमत्ता, सराव, अनुभव इत्यादी घटकांचा अवधान कक्षेवर परिणाम होतो आणि वयानुसार, बुद्धीनुसार, सरावानुसार आणि अनुभवानुसार अवधान कक्षा प्रत्येकाची वेगवेगळी असते. उदाहरणार्थ सरावामुळे टेलिफोन ऑपरेटर किंवा टंकलेखक यांची अवधान विस्तार कक्षा सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा अधिक असू शकते, कारण सतत तेच काम करतात, ते सराव झालेला असतो. त्यामुळे टेलिफोन ऑपरेटरला नंबर लक्षात ठेवणं वगैरे याबाबी, टंकलेखकाला पण त्याची अवधान कक्षा अधिक मोठी असू शकते इतर सामान्य व्यक्तींच्या तुलनेने. 2 अवधान विकर्षण. विशिष्ट उद्दीपकांवर लक्ष केंद्रित केल्यावर काही अंतर्गत किंवा बाह्य अडथळ्यांमुळे व्यक्तीचे लक्ष दुसऱ्या उद्दीपकांकडे जाते, म्हणजे व्यक्तीचं लक्ष विचलित होतं. यालाच अवधान विकर्षण असे म्हणतात. उद्दीपकांची तीव्रता, उद्दीपकांचे आकारमान, उद्दीपकांची हालचाल इत्यादी बाह्य अडथळ्यांमुळे अवधान विकर्षण होऊ शकते, म्हणजे विचलित होतं माणसाचं मन या घटकांच्यामुळे, उद्दीपकांच्यामुळे. त्याचं उदाहरण पाहू आपण. अभ्यास करत असताना शेजाऱ्यांनी मोठ्या आवाजात सुरू केलेल्या चित्रपटाच्या गाण्याकडे तुमचे अवधान विकर्षित होऊ शकते, मन विचलित होतं. काही वेळा बिघडलेली शारीरिक किंवा मानसिक स्थिती, अभिरुचीची कमतरता, मनोन्यास इत्यादी अंतर्गत अडथळ्यामुळेही अवधान विकर्षण होऊ शकते. उदाहरणार्थ आजारी असलात तर अभ्यासात लक्ष लागणार नाही. उदाहरणार्थ तुमचे पोट दुखत असल्यास तुमचे अवधान विकर्षित होऊ शकते. आजारी असलात, पोट दुखत असलं तर अवधान
लक्ष राहणार नाही. कृती क्रमांक 2 दिलेली आहे तुम्हाला. पुढील विकर्षकांमुळे होऊ शकणारे अवधान विकर्षण कमी करून अभ्यासातील अवधान कसे वाढवता येईल याबाबत तुमच्या मानसशास्त्राच्या शिक्षकांशी चर्चा करा. की तुमचं अभ्यासामधलं लक्ष विचलित होतं आहे, विकर्षण होतं आहे, अशा वेळेला अभ्यासात कसं लक्ष वाढवता येईल शिक्षकांशी चर्चा करायची. त्यातले मुद्दे दिलेले आहेत तुम्हाला की प्रसारमाध्यमे, मोबाईलमधील गेम्स यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही, मग काय उपाय करता येईल. परिस्थितीजन्य विकर्षण आणि 4 शारीरिक अस्वस्थता या बाबींची चर्चा तुम्ही शिक्षकांशी करायची आहे. 3 अवधान विभाजन भाग होणं, तुकडे होणं. काही व्यक्ती एकाच वेळी 2 गोष्टी करताना आपण पाहतो. उदाहरणार्थ जेवणे व पेपर वाचणे, जेवताना पेपर वाचणं किंवा जेवताना टी व्ही पाहणं. तसेच विणकाम करणे व टी व्ही पाहणे, म्हणजे विणकाम करता करता टी व्ही पाहणे. परंतु खऱ्या अर्थाने व्यक्ती एका वेळी 2 गोष्टीकडे अवधान देऊ शकत नाही. वरील दोन्ही उदाहरणात व्यक्ती एक क्रिया यांत्रिक पद्धतीने करत असते व दुसऱ्या क्रियेकडे तिने पूर्ण लक्ष दिलेले असते. म्हणजे एक क्रिया यांत्रिक पद्धतीने आणि दुसऱ्या क्रियेकडे लक्ष दिलेलं असतं. जसे पेपर वाचणे व टी व्ही पाहणे या क्रियांकडे पूर्ण लक्ष दिले जाते व जेवणे व विणकाम या क्रिया यांत्रिक पद्धतीने केल्या जातात. म्हणजे जेवणं आणि विणकाम जे आहे ते यांत्रिक पद्धतीने चालू असतं, पण लक्ष कुठं पेपर वाचण्यामध्ये, टी व्ही पाहण्यामध्ये. अशा प्रकारे अवधान विभाजन केलं जातं, म्हणजे भाग केले जातात. जर व्यक्तीने एकाच वेळी 2 किंवा त्यापेक्षा अधिक क्रियांकडे अवधान देण्याचा प्रयत्न केल्यास त्यात अनेक चुका होतात आणि दोन्ही गोष्टी करायला गेल्या तर चुका होतात. व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते व मानसिक गोंधळ वाढतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला वर्तमानपत्र वाचणे आणि सुईत दोरा ओवणे अशी 2 कार्ये एकाच वेळी करण्यास सांगितली असता व्यक्ती कोणतेही कार्य सफाईदारपणे बिनचूक करू शकणार नाही. 2 कामं एका वेळेला करणं कठीण असतं. एक यांत्रिक पद्धतीने केलं जातं आणि एक लक्ष देऊन केलं जातं. कृती क्रमांक 3 दिलेली आहे. स्वतःवर पुढील प्रयोग करा. आता हा प्रयोग तुम्ही स्वतःच करायचा आहे. अवधान विभाजन शक्य असते किंवा नसते शोधून काढा. म्हणजे लक्ष विचलित होतं की नाही ते शोधून काढायचं आहे. त्यासाठी क्रिया क्रमांक 1 दिली. एका मिनिटाच्या कालावधीसाठी ए ते झेड अक्षरे न थांबता लिहा. म्हणजे 1 मिनिटाचा वेळ लावायचा आणि ए टू झेडपर्यंत लिहायचं. झेडपर्यंत पोहोचल्यास पुन्हा एपासून सुरुवात करा व चुकांची नोंद करा. म्हणजे 1 मिनिटात करायचं आहे ना हे काम. म्हणजे पुन्हा पुन्हा करून पहा एपासून झेडपर्यंत, त्यात काय काय चुका होतात त्याची नोंद करा. 2 क्रिया 2 एका मिनिटाच्या कालावधीसाठी केवळ विषम संख्या जसे की 1, 3, 5, 7, 9 मोठ्याने म्हणा, चुकांची नोंद घ्या. म्हणजे लक्ष कुठे ठेवायचं आहे की विषम संख्या म्हणायच्या, तिकडे लक्ष जातं आणि 1 मिनिटाकडेही लक्ष जातं तेवढ्या वेळात. मग काय चुका होतात ते नोंद करा. क्रिया 3 एका मिनिटाच्या कालावधीसाठी क्रिया 1 व क्रिया 2 एकाच वेळी करा. म्हणजे पहिली आणि दुसरी क्रिया एकाच वेळेला करायची आहे. म्हणजे ए टू झेड अक्षरे न थांबता लिहा. त्याचवेळी केवळ विषम संख्या मोठ्याने म्हणा, चुकांची नोंद करा. म्हणजे हाताने अक्षरं लिहायची ए टू झेड आणि तोंडाने विषम संख्या म्हणायच्या. पहा बरं काय काय चुका होतात, तुमचं लक्ष कुठे जातं, कसं विचलित होतं. हा प्रयोग तुम्ही स्वतःवर करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा काय अनुभव आला आहे तुम्हाला. 4 अवधान दोलन. दोलन म्हणजेच घड्याळाचा लंबक जसा दोलक असतो की नाही, आंदोलनं होतात त्याला दोलन म्हणतात. घड्याळाच्या लोलकाप्रमाणे अवधानाची ही आंदोलने होत असतात. आपण दीर्घकाळ एकाच उद्दीपकाकडे अवधान देऊ शकत नाही, एकाच ठिकाणी लक्ष जास्त वेळ टिकत नाही. आपले अवधान काही सेकंदासाठी एका उद्दीपकावरून दुसऱ्या उद्दीपकाकडे जाते व तेथून पुन्हा मूळ उद्दीपकाकडे येते. लक्ष असं सतत फिरत राहतं. यालाच अवधान आंदोलन असं म्हणतात. थकवा, अभिरुचीची कमतरता, दुसऱ्या उद्दीपकाचे अधिक आकर्षक स्वरूप इत्यादी कारणामुळे अवधान आंदोलन घडून येते. अशी आंदोलनं होत असतात माणसाच्या मनामध्ये. उदाहरणार्थ पाहू. जेव्हा तुम्ही तुमचे शिक्षक काय शिकवत आहेत याकडे अवधान देत असता तेव्हा काही क्षणासाठी तुमचे अवधान शेजारी बसलेल्या मित्राकडे किंवा वर्गाबाहेर उभ्या असणाऱ्या शिपायाकडे जाते व परत तुमचे शिक्षक काय शिकवत आहेत याकडे तुमचे अवधान जाते. म्हणजे शिक्षक शिकवत आहेत पण तुमचं कधी लक्ष मित्राकडे जातं तर कधी बाहेरच्या गोष्टीकडे जातं, परत शिक्षकांच्या शिकवण्याकडे येतं.
म्हणजे असं अवधान आंदोलन होत असतं, त्याचं दोलन होत असतं. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर मी पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जा, क्रमाने व्हिडिओ लेक्चर पहा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.